हे संयमता करून घ्या ना. नाही नाही करून घ्या. या संयम करत यांना सन्मानित करावं. या संयम प्लीज. नाही नाही राहू द्या, सत्कार करून घ्या प्लीज. हे घ्या नारळ द्या. संयम संयम. तर हेमंत घरत यांच्या शुभ हस्ते संयम घरत यांना सन्मानित करतील. आणि पहा प्रत्येक टीमला जे फायनल केलं त्या दोन्ही संघ स्टंप आणि सुमेश शेठ यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे दमदार आयोजक. वन मॅन शो, टू मॅन शो. स्टंप आणि बेसला कोणी हात लावायचं नाही, अन्यथा तुमच्या कॅश प्राइज मधून पैसे कपात केले जातील. 10,000 10,000 दोन्ही टीम. आणि त्या हरणे आणि अंपायर्स लगेच जमा करा स्टंप. आणि ते कापलेले पैसे हरण्याला देण्यात येतील. चला स्पीडअप करा प्लीज. नवीन बॅट्समन यस संयम घरत यांना सन्मानित बघूया. अतिशय तंत्रशुद्ध अभ्यासू समालोचक धाकटे जोईची बुलंद मुलुक मैदान तोफ. ते सगळे झाले का? अरे ओढलोट झाले. ते कुठल्या कुठल्या पंपावर गेल त्या? चला कॅमेरामन प्लीज फोकस. अरे येताना घेऊन तरी आम्हाला यायचं ना मग काहीतरी. आता काय करणार, फायदा आहे. रातभर नहीं दिया. हाँ रातभर नहीं दिया. .4 चला 3-2. हाँ कोण? हाँ यस चालते ते ना. आणि हा येत पुन्हा चांगला फटका दमदार स्ट्रोक सीमा रेषे लगत का टाईट फिल्डिंग. यस मिळेल, फक्त मिळते की 2 की 1. यस 2 रन्स. टोटल स्कोर झाला म्हणजे 5. एकच ना 4 धावा. यस 4 रन्स. आणि हा षटकार. ओहो 6 रन्स. जबरदस्त टायमिंग. 6 धाव आणि संघाची धाव संख्या झाली 10 वर 10 रन्स. आणि अजून बॉल म्हणते बाकी 1 आहेत. झालं संपला. चला आणि जिंकण्यासाठी पाहिजे 11 धावांची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या टाईट. वहल्स आणि
कांचनला 2 शाली घ्या, 1 शाल त्यानं पुरणार नाही. चला 6 चेंडूने 11 धावांची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. आणि पहिली जोडी ओपनिंग पेअर वहाल आणि जासई. सचिन स्मृती खंडोबा जासई त्यांच्या विरोधात होडापण वहाल या 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मतब्बर संघामध्ये ही भैरवी. शेवटचा सामना अंतिम लढत 2 बलाढ्य टीम. येवन जोडी पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 अगदी जुईचे दमदार आयोजन. आणि आजचा अंतिम सामना, अंतिम दिवस, अंतिम षटक. या लाईव्ह वाल्या प्लीज. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट जा लाईव्ह वाले, लाईव्ह वाले जा. आपले डीजे ऑपरेटर कोण आहे? या डीजे वाले. चांगला डीजे साऊंड सिस्टम चांगली प्रोव्हाइड केली मी. कांचन पालकर यांचा सन्मान झाला. रॉकस्टार कुठे? रॉकस्टार झोपलाय का? आणि हे तारा गेले तारावाले. चला एकदाच एखादी आहे सगळे लाईव्हवाले एकत्र जमा. नको राहू दे नंतर. अरे मशीनला फक्त एक शाल घाला बस, म्हणजे डीजेवाल्यानं पोचला मान. कोण आहेत रे हे? मगाशी पोपटचा बघितलं ऍक्शन. मोदी साहेब कसे येतात स्टेजवर. आता कुठे या असल्या मुहूर्तावर. शेवटचे 11 आहेत. चला 6 मध्ये 11 धावांची गरज. चला बोलिंग मार्क तयार. गोलंदाज आणि हा यस पहिल्यांदा आक्रमण. चेंडू हवेमध्ये. हो हो झेल झाला ड्रॉप. हो हो झेल होता. कॅचेस विनिंग द मॅचेस. 2 धावा मिळतील. 5 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. यस आणि हा ड्रोन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह कव्हरेज. तर अजूनही सन्मान आहे बाकी. यस रॉकस्टार प्रवीण गायकर. या रोशन पाटील तारावाले. यस रोशन पाटील तारावाले तुम्हाला विनंती आहे कृपया आपला सन्मान स्वीकारावा. यस नाहीतर हो हो चांगलं टायमिंग. शिमाले चांगली फिल्डिंग. आणि 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी पाहिजे 9 धावांची गरज. हो हो चांगली रनिंग मिट इन द विकेट. तर या रोशन तारा भारतीय जनता पार्टी कर्नाटक विभाग अध्यक्ष यावर रोशन, तसेच आकाश भगत साहेब यावं, आकाश गरज साहेब यावं आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल, ज्यांच्या वतीनं आम्हाला एक स्पोर्ट सायकल या स्पर्धेसाठी उपलब्ध करून देण्यात आली. त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आकाश शेठ घरत त्यांच्या वतीनं आम्हाला एक स्पोर्ट सायकल इथे पुरस्कृत करून दिली गेली. त्यांचा इथे यथोचित सन्मान. यस हो हो येस कुणाचा खोदून काढला बघूया. चांगला फटका आहे ऑन साइडला. चांगला फिल्डिंग डायरेक्ट थ्रो ऑन दी स्टम्प्स. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या झाली 5 वर आणि बरोबर 3 बॉल जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. 3 बॉल 3 बॉल टू गो. बघा फायनल जो कोणी जिंकेल त्यांनी स्टंप आणि LED बेल्स
या घेऊन जाऊ नका, जर घेतला तर मोठा कपात केला जाईल. बघा त्याच्यानंतर रोहित गरात, ज्याच्या नावावरती 6 बाईक मित्रांनो पाहताय, असा धाकटीजुई गावचा बायकरमॅन रोहित यावं. रोहित यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला तर रोहित यावं. एक आदर्श खेळाडू म्हणून ज्याची ओळख आम्ही सातत्याने पाहिली. रोहित यावं, लेफ्ट हँडर, ऑलराऊंडर रोहित यावं. 6 बाईकचा विक्रम ज्याने रचला, धाकटीजुईचा जबरदस्त बायकरमॅन रोहित यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. येस, 2 बॉल मध्ये 5 धावांची गरज. 2 balls to go. Required 5 runs for victory. बघा शेवटचे 2 बॉल आणि 5 धाब्यांची गरज. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज चषक चा मानकरी कोण होणार सर? अजूनही हो, मॅच चांगली फिलिंग. चांगली फिल्डिंग आणि शेवटच्या चेंडूवर कंपल्सरी 4 धावांची गरज. दसरथ सर, मला वाटलं सोमनाथ म्हात्रेबाई शांत आहे, त्याच्यानंतर नाही. सोमनाथ बाई आहे, खतरनाक आहे. सगळे खतरनाक, गँगच खतरनाक आहे. युटीसी लाईव्ह तुमचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. जबरदस्त क्वालिटी विथ क्लिअरिटी आपण दिलीत. ही गँग चुकून धाकटे जुई जन्माला आली. ही तिकडे कुठे पाहिजे. सुंदर मोकल यावं. चला 1 बॉल 4 धाब्यांची गरज. टाळ्या. हो आणि हा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ठरलाय खंडोबा 11 जासई.